हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। स्ट्राइक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचं सूत्र। 8 ते 10 दिवसात जागा वाटप। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची शक्यता। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। संत एकनाथांच्या महाराष्ट्रात एकनाथ नावाला कलंक लावणारा गद्दारनाथ जन्माला आला। उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। विधानसभेसाठी काँग्रेसकडे 1633 इच्छुकांचे अर्ज। सर्वाधिक अर्ज विदर्भ आणि मराठवाड्यातून। गुणवत्तेच्या आधारे उमेदवार निश्चित होणार। मनोज जरांगे आज मध्यरात्री 12 पासून पुन्हा उपोषण करणार। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम। शरद पवार गट हा बुजुर्ग पक्ष। खुर्दमधून बुजुर्गमध्ये कधीही परतता येतं। काँग्रेस आमदार अमित देशमुखांचा दादा गटाच्या आमदारांना बुजुर्ग राष्ट्रवादीत परतण्याचा सल्ला। वरळीत गणेशोत्सव मंडळांच्या भेटीदरम्यान आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे आमने सामने। दोघांकडून एकमेकांची विचारपूस। नितेश राणेंचं उल्व्यातील कार्यक्रमात मुस्लिम धर्मीयांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य। राणेंसह कार्यक्रम आयोजकांवर नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुखांना मोठा धक्का। देशमुख गटाच्या 6 नगरसेवकांचा दक्षिण सोलापूरचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांना लेखी पाठिंबा। सुधाकर शिंदे समिती 2 राज्यांचा दौरा करणार। समिती धनगर समाजाला आदिवासींचं प्रमाणपत्र देण्याप्रकरणी प्रक्रियेचा अभ्यास करणार। जात पडताळणी समितीला प्रमाणपत्र रद्द करण्याचेही अधिकार। कांद्याच्या निर्यात वृद्धीची शक्यता नाही। जागतिक बाजारात भारतीय कांद्याचा दर उच्चांकी। कांदा उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी। निर्यातकर पूर्ण रद्द करण्याची मागणी। मनमाडच्या वेटलिफ्टिंगपटूची आंतरराष्ट्रीय पातळीवर धडक। आकांक्षा व्यवहारे आणि साईराज परदेशी सुवा फिजीमधील कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होणार।